श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार, हाय हॅलो, कसे आहात सगळे. आज मी स्क्रंचेस बनवायला शिकवणार आहे. तर मी एक्सेल साईजचे स्क्रंचेस कसे बनवायचे ते शिकवते. तर मी 2 फॅब्रिक घेतले आहे. एक तर हा कलरचा होता आणि दुसरा हा कलरचा. ह्या दोघांचे आपण स्क्रंचेस कसे बनवायचे तर ते बघूया. त्याच्यामध्ये 5 साईज अवेलेबल आहेत. पहिली मी एक्सेल शिकवणार आहे. एक्सेल येतं, एल येतो, एम येतो, एस येतो आणि मिनी येतो. अशा साईज आहेत त्याच्यामध्ये, तर आपण त्या बघूया. पण पहिलं डबल एक्सेलसुद्धा असते, ती सगळ्यात लास्ट बघूया, कारण की ती एकदम मोठ्या केसांना छान दिसते. तर आपण पहिली एक्सेल बघूया. तर आज मी एक्सेल लॉन्च करणार आहे की एक्सेल क्रंचेस कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते. तर आपण घेतले आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे इलॅस्टिक लागणार आहे ते हे वालं मी घेतलं आहे, जे की असं मग स्टिच एकदम कडकही नाही पाहिजे, त्याने मग क्रंचेस एकदम स्प्रेड नाही होत. तर असं इझिली हे होणारं इलॅस्टिक मी घेतलं आहे. त्याच्यासोबत मला 2 कलरचे मी 2 धागे घेतले आहेत आणि आपण त्याच्यानेच मेजरमेंट पट्टी स्केल वगैरे लागतं. तर बघूया आपण किती साईज घ्यायची. तर इकडे बघा, टेबलवरती ना कपडा हातरून घ्यायचा. डबल फोल्डेड कपडा आहे. तर जे कोण्याची साईड आहे तिथे आपल्याला कापून टाकायची आहे. त्याच्यानंतर मी अशी 21 घेतलेली, डबलची 42 होते आणि आडवा 6 घेतलेला. तर हे स्क्रंचेस बनवताना ना मी पहिलं एकच विचार केलेला, पण नंतर जसं लाईन पडली ना तर मी कापत गेले. त्यामुळे सगळ्या साईजच्या मी दाखवल्या आहे ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं आखून घ्यायचं आणि मग कापून घ्यायचं. बरोबर साईजने कापायचं, म्हणजे जे स्क्रंचेसचे आपले लेयर्स असतात ना ते सेम येतात. नाहीतर मग ते छोटे मोठे झाले ना मग ते चांगली नाही दिसत. मी दाखवते लास्टला बघा. माझे सगळे लेयर सेम आलेले आणि खूप छान पद्धतीने करू शकता तुम्ही. आणि घर बसल्या तुम्हाला एक व्यवसाय म्हणू शकता, किंवा घर बसल्या तुम्ही स्वतःसाठी किंवा अजून तुम्हाला विकण्यासाठी, कारण की हेअर ॲक्सेसरीज किंवा अजून घरात आपण पाऊच बनवतो, अशा काही गोष्टी ना त्या आपल्याला गरजेचेच असतात. मग आपण त्या बनवू शकतो आणि विकूही शकतो. सेल आपण व्हॉट्सअपवरती ठेवू शकतो, यूट्यूबवर टाकू शकतो. जर कोणाला आवडलं तर ते लोक परचेस करू शकतात. तसं घर बसल्या आपण करू शकतो. या घर बसल्याच आयडिया आहेत. आणि परत एकदा मी मेजरमेंट सांगत आहे. तर आपली जी लेंथ होती ती 6 इंच होती आणि हाईट आपली 42 होती. आणि जसं तुम्ही ह्याला इलॅस्टिक, ह्या सगळ्यांना इलॅस्टिक 8 जे इंच इलॅस्टिक आहे ते लागणार आहे, कारण की आपण सगळ्याची हाईट सेम घेतली होती 42 इंच. जे आपल्याला मिनी साईज आहे ना त्याची हाईट फक्त आपण थोडीशी कमी घ्यायची, बाकी सगळ्यांची सेम घ्यायची, कारण की जेवढे क्रंचेस भरलेले असतील ना तेवढे ते छान दिसणार आहेत. आणि त्यामुळे बघा मी इथं आडवं करून सगळे एकदम म्हणजे लेवलला घ्यायचं आहे आपल्याला. तो कपडा असा वर खाली असं नाही घ्यायचा. माझं जरा झालेला तर मी तो बाजूचा होता ना तो कापून टाकला, कारण की वर खाली झालेला. आणि कसं बाळ झोपलेलं ना त्यामुळे मी ते फॅन चालू असल्यामुळे ना उडत होतं, म्हणून ते जरा मी कापून घेतलं आहे. आणि आता ती पण बघा येणार आणि तिलाच खूप आवडतं. आणि मी काही पहिलं केलं ना तर पहिलं ती घालून बघणार. तर मी दाखवते बघा, तिने घालून पण बघितलेलं. तुम्ही बघू शकता लहान मुलांनाही इझिली तुम्ही असं घर बसले आपले रब्बर्स वगैरे बनवू शकता. की आपलं ते बघा मी मशीन घेतली आहे आणि जो आपल्या लहान मुलांचा अभ्यासाचा टेबल असतो ना तो घेतला आहे. त्याच्यावर प्रॉपर मशीन बसते आणि एका साईडला जागाही उरते आणि आपली कंबर वगैरे सुद्धा दुखत नाही, कारण की शिलाई कामामुळे आपली पाठ आणि कमरेचा खूप त्रास होतो. त्यामुळे अशी आपली लेवल ठेवायची ना जेणे की ती आपल्या समोर आली पाहिजे, जास्त वाकायला लागणार नाही. आणि ज्यावेळेस आपण असं काय बनवायचं असेल ना त्यावेळेस तो धागा खूप अटकतो. माझा खूप धागा अटकत होता, पण कसं आहे 2-3 वेळा मी जर बॉबिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या, त्यानंतर कळलं की कुठे अटकत होता. मग मी नंतर परत सुईमध्ये घालून घेतला आणि मग शिवायला सुरू केलं. आणि मी इथे ज्याचं आज जसं दाखवते ना तसं तुम्ही बघत राहा, की जसे मी फोल्डिंग वगैरे दाखवले आहेत, कशा पद्धतीने आपण फोल्ड करू शकतो, कशा पद्धतीने आपण टाकू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी इथे दाखवल्या आहेत बघा. आणि तुम्ही सेम तसंच करा. खूप छान स्क्रंचेस बनतात. अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये तुमचं हे बनून जातं. तुम्हाला जास्त वेळ घालवायची गरज नाही आणि जास्त बाहेरूनही आणायची गरज नाही. तुमचे जरी हा कपडा घेऊन आपलं बनवलं तरी 1 मीटरमध्ये खूप साऱ्या अशा होऊन जातात. आणि फक्त करण्याला महत्त्व आहे आणि आपण केलं पाहिजे. केलं ना तर खूप चांगल्या पद्धतीने जमतं. तर इथे बघा मी जे दोन्ही साईडचे कोणे होते ते शिवून घेतले आहेत. बाजूचे जे धागे बिगे उरले ना ते कापून घ्यायचे, कारण की फिनिशिंग ही महत्त्वाची असते. कुठलंही प्रोडक्ट तुम्ही कुठलंही काम किंवा कुठलंही प्रोडक्ट बनवताय किंवा कुठलंही काम करताय तर फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. जर फिनिशिंग त्या गोष्टीला नसेल तर ते चांगलंही दिसणार नाही आणि कोणाला आवडणारही नाही. तर बघा मी इथं मशीन बाजूला काढून घेतले की तुम्हाला मी दाखवू शकेल कसं करायचं. ही जी लाईन ना शिवलेलं ही मध्ये आली पाहिजे आणि ती शिवलेलं आहे ना 4 फोल्डमध्ये, म्हणजे वरतून आणि वरतून 3 फोल्डमध्ये, खालून एकदा वरतून एकदा आणि मग मध्ये एक फोल्ड असं करून परत मी दाखवते बघा. हे मी असं फोल्ड करून घेतलेलं बघा. आणि हा मध्ये ठेवायचा भाग असा
एकदम बरोबर असं फोल्ड झाल्यावर बरोबर मध्ये ठेवायचा, कारण की हा आतमधला कपडा जराही शिलाईमध्ये आपला आला नाही पाहिजे. आणि जसं शिवत जाणार ना तसं खालची जी पट्टी असते तुम्ही खेचली ना तर वरतून आतमध्ये ते जात जाणार आणि बाहेरून जी शिवलेली पट्टी ना ती आपली येत जाणार. खूप छान पद्धतीने असं शिवून होतं, तुम्ही बघू शकता. आणि मी परत शिवायला घेतलं आहे. आणि बघा मी कसं कपडा शिवत जायचं आणि शिवून ना खालची साईड खेचत जायची, तसा वरचा कपडा आतमध्ये जातो. तुम्हाला बघून हे कळेल सांगण्यापेक्षा जास्त, तर ते तुम्ही बघू शकता मी केले. आणि त्याच्यानंतर तशीच पट्टी निघून जाते. आणि ह्याच्यातच माझा हा बो लवकर रेडी झालेला, स्क्रंची ही लवकर रेडी झालेली, म्हणून मी काय केलं बाकीचे जे ना ते मेजरमेंट करून कापून घेतलेले. मी त्याचा पूर्ण डिटेलिंग व्हिडिओसुद्धा बनवेलच. तर इथून बघा इथून मी वरतून खेचते, खालून खेचता येतो, वरतून आतमध्ये जातो आणि बाहेरून ती पट्टी निघून येते. त्यात बघा इथं लहान माझी परू पण आलेली, तर मी म्हणलं की चला तर तिला पण ती झोपलेली तर आवाजाने ती उठली, म्हणून मग मी तिला घेऊनच बनवायला लागली. आपल्या लहान मुलांना बघून आपण हे करू शकतो, सगळ्यात इझी गोष्ट आहे. हे बघा माझी पट्टी किती सुंदर बनवून झालेली आहे. सेम लेवलची पट्टी आहे, जर आपण नीट कापलं ना तर सेम लेवलची होते. 8चं इलॅस्टिक घेतलेलं, 8 इंचाचं, बरोबर 8 इंचाचं इलॅस्टिक ह्याला परफेक्ट होतं. आणि नंतर गाठ मारून घेतल्यावर जे थोडंसं वरती उरतं ना ते कापून घ्यायचं, कारण की तो धागा निघत राहतो ना, म्हणून एका साईडला आपल्याला पिन लावायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ही पिनच लावायची होती, पण मला भेटली नाही. तर मी क्लिप होता तो क्लिप लावून घेतला, कारण की आतमध्ये ते इलॅस्टिक जाऊ नये म्हणून. तर इथून मी बघा जी जागा सोडलेली ना छोटीशी, तिथून मी घालून घेते आणि पूर्ण एकदम आतमध्ये हे करून घ्यायचं. आणि हिला खूप आवडतं या सगळ्या गोष्टी. बघा पहिलं तीच घालायला मागणार आणि पहिलं तीच घालून बघणार परू. तर मी ते इलॅस्टिक घालून घेते. बघा दोन्ही साईडने हे निघालं आहे. मस्त असं कर्ल्स करून कळ्या करून घ्यायच्या आणि नंतर गाठ मारून टाकायची, एकदम जाम फिट्ट अशी गाठ मारायची आणि बाकीचं उरलेलं कट करून टाकायचं. आणि त्यानंतर ना हे सगळे लेयर आहे ना छान असे बनवून घ्यायचे. जी शिवलेली साईड आहे ना ती खालची साईड आली पाहिजे ना, आणि आपलं जो ओपन जागा ठेवली आहे ना ती ना आपल्याला शिवून घ्यायची आहे. धागे वगैरे काय दिसतात तिथं कापून वगैरे घ्यायचं, म्हणजे ते एकदम छान असं त्याला फिनिशिंग येते. इथून मी कापून घेते बघा त्याला आणि शिलाई मारून घेते. मी धागे कापून घेतले होते. आणि त्यानंतर ना हा सगळ्यात मोठा साईजचा बो बनवून जातो, जेणेकरून हा तुम्ही म्हणू शकता ना डबल एक्सेलसुद्धा बनवू शकता, कारण की ह्याच्यानंतरचा जो मी बो बनवला ना ह्याच्यापेक्षा छोटा झालेला, म्हणजे हा डबल एक्सेल पण म्हणू शकतो. हा एकदम मोठे ज्यांचे ब्रॉड एकदम जाड केस असतं ना, जाड केसांना छान दिसेल हा, कारण की जेवढा हा कपडा जास्त असतो ना तेवढा तो जे भरीव केस असतं ना त्यांना छान दिसतो. बघा एवढा मोठा झालेला. त्यानंतर ना आता मी मला घालणार म्हणून बोलत होते, पण ती परू बोलली नाही मला घालायचं आहे, तर मी बघा तिच्या केसांना घालत आहे आणि ती पण किती शांतपणे बघा ते घालून देते आणि मस्त असं बघा किती सुंदर दिसते. बघा लहान मुलांनाही खूप छान दिसतं. तुम्ही नक्की बनवा घरी आणि ह्याचं तुम्ही बिझनेसही करू शकता. छोटे मोठे व्यवसाय करत बसायचे, कारण घरात बसून आपल्याला पैशांची गरज असतेच, नेहमी असते. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी आपण बनवून घ्यायच्या. इथे बघा मी 4 लेअरमध्ये परत कपडा हातरून घेतलेला, त्याच्यानंतर मी सगळे असे लेंथ कापून घेतले. मी एक्सेलच बोललेली पण माझे जास्त झालेले आहे. बघा 6वाले जसे की मी मेजरमेंट तुम्हाला नंतर सांगेल, असे मी वेगवेगळे मेजरमेंटने कपडे कापून घेतलेले, तसेच पट्ट्या शिवून घेतल्या. तसेच इलॅस्टिक आपण लेंथ 42 घेतल्यामुळे मी इलॅस्टिक हे 8च इंच ठेवलेलं. बघा इथं मी 5 पट्ट्या कापून घेतलेल्या, एवढ्या वेळामध्ये माझं झालेलं. हे बघा 4 हे झालं आणि परूच्या हातात 1 होतं जे सगळ्यात पहिलं बनवलेलं. किती छान दिसतं ते बघा, सुंदर सोबर. आपल्या घरीच आपण आपण आपल्यासाठी सुद्धा करू शकतो आणि दुसऱ्यांसाठीही करू शकतो. तर आवडलं असेल तर लाईक करायला तर विसरू नका. मी आज तुम्हाला दाखवणार होती, ही आहे एक्सेल साईज, ही आहे एल साईज, ही आहे एम साईज आणि ही आहे मिनी साईज म्हणजे छोटी साईज. तर मी तुम्हाला दाखवणार होती झाल्यावर, तर माझा झाला आहे. आणि इथे माझ्या स्क्रंचेस सगळ्या रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा एकदम भरीव दिसतात आहे. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट नेहमी माझ्यासोबत राहू द्या. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.